नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोल पाठ्यपुस्तकातील एका अत्यंत महत्त्वाच्या धड्यावर म्हणजे लोकसंख्या यावर चर्चा करणार आहोत. हो. आणि लोकसंख्या हा विषय फक्त आकडे आणि तक्त्यांपुरता मर्यादित नाहीये. अगदी. उलट तो कोणत्याही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक आरोग्याचा एक प्रकारचा आरसा असतो. बरोबर. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की करोडो लोकांची ही संख्या देशासाठी डोकेदुखी कधी बनते आणि तीच संख्या देशाची सर्वात मोठी ताकद कधी बनते. चला तर मग या आकड्यांमागे दडलेल्या मानवी कहाणीचा शोध घेऊया. सुरुवातीलाच एक मूलभूत प्रश्न. लोकसंख्या ही काही स्थिर गोष्ट नाहीये, ती सतत बदलत असते. तर एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या वाढते किंवा कमी होते, यामागे नेमकं काय शास्त्र आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. लोकसंख्येच्या या बदलामागे मुख्यत्वे 4 घटक आहेत. पहिले 2 तर अगदी सोपे आहेत, जन्मदर आणि मृत्यूदर. ओके. जन्मदर म्हणजे एका वर्षात दर 1000 लोकांमागे किती नवीन बाळं जन्माला येतात. आणि मृत्यूदर म्हणजे त्याच काळात दर 1000 लोकांमागे किती लोकांचा मृत्यू होतो. म्हणजे जर जन्मदर मृत्यूदरापेक्षा जास्त असेल, जर लोकसंख्या वाढणार आणि अगदी साधं गणित आहे. पण तेवढंच नाहीये. अच्छा. यात आणखी 2 घटक आहेत. तिसरा आहे सरासरी आयुर्मान, म्हणजे जन्माच्या वेळी एखादी व्यक्ती सरासरी किती वर्ष जगेल याचा अंदाज. वैद्यकीय सोयीसुविधांमुळे हे वाढत जातं. बरोबर. आणि चौथा आणि खूप महत्वाचा घटक म्हणजे स्थलांतर. स्थलांतर म्हणजे लोकांचं एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं. हो. आणि हे 2 प्रकारचं असतं. जेव्हा बाहेरचे लोक आपल्या प्रदेशात कायमचे राहायला येतात त्याला अंतःस्थलांतर म्हणतात. आणि आपली लोक बाहेर गेले तर त्याला बहिस्थलांतर म्हणतात. आणि या दोन्ही गोष्टींमुळे त्या प्रदेशातल्या लोकसंख्येवर थेट परिणाम होतो. ही तर झालं. पण आता पुढचा प्रश्न असा आहे की लोक कुठे राहतात? म्हणजे जगात सगळीकडे सारखी गर्दी नाहीये. काही ठिकाणी खूप गर्दी, तर काही ठिकाणी अगदी कमी लोक. असं का? यालाच लोकसंख्येचे वितरण म्हणतात. आणि यावर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्राकृतिक घटक. प्राकृतिक म्हणजे तिथलं हवामान, पाण्याची सोय आहे का, जमीन सुपीक आहे का. जिथे हे सगळं अनुकूल असतं तिथे लोकसंख्या जास्त असते. जसं की गंगेचं मैदान. अगदी बरोबर. आणि या उलट जिथे परिस्थिती प्रतिकूल आहे, म्हणजे वाळवंट किंवा खूप थंडीचे प्रदेश, तिथे लोकसंख्या साहजिकच कमी असणार. हो. पण फक्त निसर्गच नाही तर आर्थिक घटकही तितकेच महत्वाचे आहेत. म्हणजे उद्योगधंदे, रोजगार. हो. जिथे कारखाने आहेत, शहरीकरण झालंय, वाहतुकीची उत्तम सोय आहे, तिथे लोक आपोआप ओढले जातात. म्हणूनच जगभरातली मोठी शहरं लोकसंख्येची चुंबक बनली आहेत. आणि या वितरणातूनच घनता ही संकल्पना येते. बरोबर. मग घनता म्हणजे नेमकं काय? ती कशी मोजतात? घनता म्हणजे काय म्हणतात त्याला, दाटीवाटीचं मोजमाप. म्हणजे एका चौरस किलोमीटरच्या तुकड्यात सरासरी किती लोक राहतात. अच्छा. हे काढण्यासाठी त्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या घ्यायची आणि त्याला त्या प्रदेशाच्या एकूण क्षेत्रफळाने भागायचं. पाठ्यपुस्तकात राजस्थान आणि गोव्याचं उदाहरण दिलंय ते खूप छान स्पष्ट करतं. हो ना. राजस्थान क्षेत्रफळाने खूप मोठं राज्य आहे, पण वाळवंटामुळे तिथली लोकसंख्येची घनता खूप कमी आहे. आणि गोवा अगदीच लहान असूनही घनता जास्त आहे. अगदी. महाराष्ट्रातही हेच चित्र दिसतं. मुंबई, पुणे, ठाणे इथे घनता प्रचंड जास्त आहे, तर गडचिरोलीसारख्या जास्त जंगलं असलेल्या भागात ती खूपच कमी आहे. खरंय. आणि ही घनता आपल्याला त्या प्रदेशावर, तिथल्या नैसर्गिक संसाधनांवर किती ताण आहे हे सांगते. अगदी बरोबर. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला कळलं की लोक कुठे आणि किती दाटीवाटीने राहतात. पण या गर्दीमध्ये कोण आहेत? म्हणजे त्यांचं वय काय? ते स्त्री आहेत की पुरुष? इथेच लोकसंख्येची रचना हा मुद्दा येतो नाही का? त्यांमध्ये वर्गीकरण करणं. आणि यातला पहिला आणि सर्वात संवेदनशील गट म्हणजे लिंगावर आधारित रचना, म्हणजे लिंग गुणोत्तर. हो. लिंग गुणोत्तर म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या. हा आकडा फक्त प्रमाण नाही सांगत, तर समाजाच्या मानसिकतेचा आरसा दाखवतो. हे प्रमाण संतुलित असणं खूप गरजेचं आहे. जिथे स्त्रियांचा जन्मदरच कमी आहे किंवा स्त्री भ्रूणहत्येसारख्या प्रथा आहेत, तिथे हे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत खाली जातं. आणि त्याचे सामाजिक परिणाम खूप गंभीर असतात. नक्कीच. याउलट केरळसारख्या राज्यात जिथे पुरुष रोजगारासाठी बाहेर स्थलांतरित होतात, तिथे हे गुणोत्तर स्त्रियांच्या बाजूने झुकलेलं दिसतं. अच्छा. आता रचनेमधला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे वयोगट रचना.
हो, लोकसंख्येला साधारणपणे 3 वयोगटात विभागलं जातं. 0 ते 15 हा अवलंबित गट. कारण ते स्वतः कमवत नाहीत. बरोबर. मग येतो 15 ते 59 हा कार्यक्षम गट, जो देशाच्या अर्थव्यवस्थेत थेट सहभागी होतो. आणि 60 वर्षांवरील व्यक्ती पुन्हा अवलंबित गटात येतात. हो, पण त्यांचं ज्ञान आणि अनुभव समाजासाठी खूप मोलाचा असतो. ज्या देशात कार्यक्षम लोकसंख्या जास्त असते, त्या देशाचा विकास वेगाने होतो. पण हे वर्गीकरण थोडं जास्तच सोपं वाटत नाही का? म्हणजे 22 वर्षांचा तरुण जो अजून शिकतोय तो कार्यक्षम वयोगटात येतो, पण तो आर्थिकदृष्ट्या अवलंबित असतो. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. हे एक स्थूल वर्गीकरण आहे, जे आपल्याला देशाच्या लोकसंख्येचा एक ढोबळमानाने अंदाज देतं. ओके. पण तुम्ही म्हणालात तसं याच्या आत अनेक स्तर आहेत. आणि याच कार्यक्षम लोकसंख्येला अर्थतज्ज्ञ काय म्हणतात त्याला? हो, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. पण हा डिव्हिडंड किंवा लाभांश मिळवण्यासाठी एक अट आहे नाही का? हो, खूप मोठी अट आहे. ही मोठी कार्यक्षम लोकसंख्या फक्त असून भागत नाही. ती सुशिक्षित आणि कुशल पण असायला हवी. अगदी. नाहीतर हा लाभांश एका मोठ्या संकटात बदलू शकतो. मोठ्या संख्येने असलेले बेरोजगार तरुण ही कोणत्याही देशासाठी एक मोठी समस्या ठरू शकते. आणि इथेच साक्षरता या तिसऱ्या घटकाचं महत्त्व समोर येतं. बरोबर. साक्षरता हा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा निर्देशक आहे. पण साक्षरता म्हणजे फक्त सही करता येणं नव्हे. नाही, पाठ्यपुस्तकातली व्याख्या सोपी आहे. जी व्यक्ती लिहू आणि वाचू शकते ती साक्षर. पण आजच्या जगात याचा अर्थ खूप व्यापक आहे. साक्षरतेचं प्रमाण जेवढं जास्त, तेवढा तो समाज प्रगत मानला जातो. म्हणजे आपण संख्येपासून सुरू करून आता गुणवत्तेपर्यंत पोहोचलो आहोत. अनेकदा वाढत्या लोकसंख्येला एक समस्या म्हणूनच पाहिलं जातं. पण पाठ्यपुस्तकात एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे, लोकसंख्या हे एक संसाधन आहे. नक्कीच. हीच तर खरी गोष्ट आहे. लोकसंख्येचा आकडा महत्वाचा नाहीये, तर तिची गुणवत्ता महत्वाची आहे. एक निरोगी, शिक्षित आणि कुशल लोकसंख्या ही कोणत्याही देशासाठी इतर कोणत्याही नैसर्गिक संसाधनापेक्षाही मोठी संपत्ती आहे. तिथल्या लोकांच्या जीवनाची गुणवत्ता कशी आहे हे पाहिलं पाहिजे. बरोबर. आणि हे मोजण्यासाठीच मानवी विकास निर्देशांक किंवा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे HDI ही संकल्पना वापरली जाते. जी महबूब अलहक आणि अमर्त्य सेन यांनी मांडली. हो, HDI म्हणतो की देशाकडे किती पैसा आहे यापेक्षा तो पैसा लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी कसा वापरला जातो हे जास्त महत्वाचं आहे. यात काय काय मोजलं जातं? यात 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिलं नागरिकांचं आरोग्य, जे सरासरी आयुर्मानातून दिसतं. दुसरं त्यांचं शिक्षण आणि तिसरं म्हणजे त्यांचं राहणीमान. म्हणजे हा पैशापेक्षा माणसांवर जास्त भर देतो. अगदी. हा एक वैचारिक बदल आहे. या निर्देशांकाचं मूल्य 0 ते 1च्या दरम्यान असतं. जे देश 1च्या जितके जवळ तेवढे ते अधिक विकसित. आणि भारत यात कुठे येतो? भारत मध्यम विकास गटात येतो. यातून आपल्याला स्पष्ट दिसतं की देशाच्या विकासाचं खरं इंजिन हे तिथले नागरिक आहेत आणि त्यांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर गुंतवणूक करणं किती गरजेचं आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. लोकसंख्येचा अभ्यास म्हणजे केवळ आकडेमोड नाही, तर तो एका प्रदेशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थितीचा एक प्रकारचा एक्सरे आहे. खरंय. लोकसंख्येची वाढ, तिचं वितरण, रचना आणि गुणवत्ता या सगळ्या गोष्टी देशाच्या नियोजनासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी समजून घेणं अत्यावश्यक आहे. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया, जो या पाठ्यपुस्तकातही विचारला आहे. भारतात गेल्या 2 शतकात कुटुंबांचा आकार लहान होत गेला. म्हणजे पूर्वी एकत्र कुटुंबात 10-12 लोक असायचे, आता 3-4 असतात. असं असूनही देशाची एकूण लोकसंख्या मात्र प्रचंड वेगाने वाढत राहिली. असं का झालं असेल? हा खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमध्ये दडलेलं आहे. अच्छा. म्हणजे कसं आहे की आपला जन्मदर कमी झाला, पण त्याहीपेक्षा जास्त वेगाने आपला मृत्यूदर कमी झाला. चांगल्या आरोग्य सुविधांमुळे बालमृत्यूचं प्रमाण घटलं, साथीच्या रोगांवर नियंत्रण आलं आणि लोकांचं सरासरी आयुर्मान वाढलं. त्यामुळे कुटुंब छोटी होऊ नये, एकूण जगणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. बरोबर. नक्कीच यावर विचार करा. लोकसंख्येचा या रंजक जगात आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.